जय भीम नमो बुद्धाय। 8 जानेवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे बौद्ध धम्मासाठी। बुद्ध विहारावर जे पंचरंगी ध्वज आहेत त्या ध्वजाचा 8 जानेवारी 1885 मध्ये तो लावण्यात आलेला आहे आणि त्याची सुरुवात श्रीलंकेपासून झालेली आहे। श्रीलंकेच्या बुद्धविहारामध्ये त्या बुद्धविहाराचं नाव बघूया आपण। त्या बुद्धविहाराचं नाव आहे श्रीलंका कोटस धम्मज्ञान दीपधर्मय बुद्धविहार इथे झालेला आहे। आणि तेव्हापासून सर्व जगामध्ये पंचरंगी ध्वज बौद्ध विहाराच्या समोर लावलेला असतो। आणि भारतामध्ये बौद्ध धम्म येण्यासाठी श्रीलंकेचा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे। श्रीलंका बौद्ध धम्म येण्यासाठी आणि आज पंचशील ध्वजासाठी सुद्धा श्रीलंकेपासूनच सुरुवात झालेली आहे। ते बौद्ध पौर्णिमेला पहिल्या वेळेस तिथल्या राजांनी आणि काही इतर देशातल्या राजांनी मिळून हस्ताक्षर केले आणि तेव्हापासून पंचरंगी ध्वज सर्व जगात एकच ध्वज पंचरंगी बौद्ध विहाराच्या समोर लागण्यात येईल अशी मान्यता मिळाली। आणि तेव्हापासून आतापर्यंत आणि इथून समोरसुद्धा पंचरंगी ध्वज राहील। त्या पंचरंगी ध्वजाचे महत्त्व असे आहेत की केसरी त्याग आणि शांतिमयचा आहे, पांढरा शांतीचा प्रतीक आहे। अशा कलरामध्ये 5ही कलरचे महत्त्व आहेत। निळा शांततेचा आहे, पिवळा रत्तेचा आहे, लाल शौर्याचा आहे। असे हे 5ही कलर महत्त्वाचे आहेत। जय भीम नमो बुद्धाय।